त्याच्या शेंगाची फुलं बघा किती सुंदर अशा फुलं लागलेली आहेत आणि फुलं लागल्याच्या नंतर बघा असे शेंगा तयार होतात. सुंदर वाटतात फुलं, छान. डाळिंब, हे डाळिंबच म्हणते, सीताफळ बघा पिवळं व्हायला लागले, आता पिकायला लागले वाटतं. पिकेला आता 2-4 दिवसात असं पिकून जाईल. बघा पिवळा कलर कसा आलाय. बघा चांदणीच्या कळ्या किती सुंदर अशा मोठ्या व्हायला चालू आहेत आणि फुलांची साईज पण वाढलेली आहे. उन्हाळ्यामध्ये खूप छोटी साईज येते आणि आता पावसाळा चालू झाल्यामुळे त्याच्या फुलं आणि कळ्या फुलांची साईज बघा किती सुंदर अशी छान झालेली आहे. आणि चिनी गुलाब बघा किती सुंदर असा कलर आहे चिनी गुलाबचा, मस्त छान. आणि हा वेगळाच वाटतो बघा, खालून गुलाबी वरून पांढरं, किती सुंदर असं वाटते. आता मस्त पाऊस पडल्यामुळे चिनी गुलाब पण बघा किती मोठी साईज झालेली आहे, छान अशी मोठी साईज झालेली आहे. आणि ही आता आपण झाडांची कटिंग करून घेतलेली आहे, कारण ही पिवळी मिली बघा एका किडी आहेत काय माहीत. बघा एवढं सगळं पूर्ण झाडच असं खाऊन वाळवून टाकलं. जास्वंदाचं झाड बघा, हे झाड आपलं वाळवून टाकलं. मिली बघणी का काही ते किडे आहेत, ब्राऊन कलरचे किडे, आणि त्याला बघा सगळं खाऊन टाकलं. झाड सगळं वाळवून टाकलं मिली बघणी त्या. म्हणून मी बाकी सगळ्या झाडांना झालेले होते ते झाडं आपण आता असे कट करून टाकलेत. आणि पर्सलेन बघा हे किती सुंदर कलर आहे, छान, किती छान वाटतंय. मस्त मस्त सुंदर असा कलर आहे हा, छान वाटतो, मला खूप आवडतो, मस्त. आणि इथं काकडी आहे बघा, काकडी पण लागायला चालू आहे बघा. बघा इथं काकडी आहे, ही काकडीचा वेल आहे, छान. आणि गणेशवेल पाऊस पडल्यामुळे खूपच पसरला आहे आणि हिरवागार झालेला आहे. मोगऱ्याला कळ्या तर बघा किती सुंदर अशा भरपूर मोठ्या झालेल्या आहेत, छान वाटतं असं कळ्या आले की. आणि इथं घेवड्याचा येल तर भरपूरच असा पसरून गेलाय, हिरवागार झालेला आहे. आता ह्याला शेंगा कधी लागतात माहीत नाही, पण वेल तर खूपच असा पसरून गेला याचा. हो दे पसरू दे, चांगलाय, जेव्हा लागतील तेव्हा लागतील शेंगा छान अशा. पण हिरवागार वेल आहे, असू दे. आणि शेवंती बघा पिवळ्या कलरचा आहे, गुलाबी कलरची आहे शेवंती. आणि इथं तुळस बघा, काळी भोर तुळस आहे आणि मंजुळा पण किती सुंदर आलेल्या आहेत. बघा आपली तुळस किती छान वाढलेली आहे. आणि इथं बघा शेवंती किती छान अशी मस्त शेवंतीची झाडं आलेली आहेत, हिरवेगार, आणि झाडं अशी खूप वाढले आहेत, त्याच्यामुळं बघून असं सुंदर वाटतं. आणि बघा हा कलर बघा, गुलाबी कलर, चिनी गुलाब, मस्त. आणि ही जाई आहे का जुई आहे ते परफेक्ट नाही माहिती मला, पण बघा किती सुंदर कळ्या आणि फुलं भरपूर असल्यामुळे सुंदर वाटतं. आणि हे आपण खत घेतलेलं आहे सीवीड, आणि हे बघा ग्रोनलमध्ये घेतलेलं आहे. बघा तुम्हाला दाखवते मी, हे बघा हे असं खत आहे आणि हे झाडांना द्यायचं आहे. हे खत दिल्यामुळे डाळिंबाची साईज खूप अशी छान वाढलेली आहे. डाळिंब पण झाडाला एक डाळिंब लागायचं, तिथं 5-6 डाळिंब लागलेले आहेत बघा. बघा साईज पण मोठी व्हायला लागलेली आहे. बघा इथं पण आहे, तोच खत आपण ह्या झाडाला दिलेला होता, त्याच्यामुळं बघा इथं 3 आहेत, 4, आणि इथं 5 आहे बघा. बघा इथं दिसतंय 5वं, आणि इथं 6, आणि 7, आणि फुलं पण आहेत, कळ्या तर भरपूर आहेत. आणि त्याच्यामुळं आपल्याला हा खत देऊन घ्यायचा आहे. थोडा पाऊस चालू असल्यामुळं जरा फळं मोठी होण्यासाठी हा खत आपल्याला द्यायचा आहे. तर चला आता आपण ह्याच्यातून कॅरीबॅगमधून काढून झाडांना थोडासा घालून घेऊया, म्हणजे फळांची साईज वाढेल. हे असं थोडंसं असं उकरून घ्यायचं साईडला, असं उकरून घेतल्यामुळे खड्डा होतो, आणि खड्ड्यामध्ये
थोडं थोडंसं बघा हे घ्यायचं, आपला खत घ्यायचा आणि असं घालून घ्यायचं. सुंदर असं छान हे खत असं दिल्यामुळं फळं छान लागायला लागलेत झाडांना. त्याच्यामुळं मी रिपीट ह्याला खत देऊन घ्यायला लागलेले आहे. छान असं सगळ्या झाडांना थोडं थोडं घालून घेते.